आणि यानंतर बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय आणि त्यामध्ये मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जायची घोषणा केली आहे। एकीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर आणि मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहे। या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतलाय। या संपामुळे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आता मुद्दा हे आहे, तुम्ही पाणी जमीन असून जे काढते बोरिंग मार्फिक वेल मार्फिक जे पण आहे ते गव्हर्नमेंट मतलब तलाठी वगैरेने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय बंद करा। त्याच्यासाठी आम्ही आता रविवार मध्यरात्रीपासून 12 वाजतापासून आम्ही गाड्या उभी करून टाकणार आहे। आम्ही पाणी उचलणार नाही। आता सर्व मुंबईकरांना बसणार फटका, तो सर्वांनाच फटका बसणार। तो मी बिल्डिंगला पाणी आपलं जातं, शौचालय आहेत, हॉटेल आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, आरएमसी प्लांट्स आहेत, मॉल्सला पाणी जातं, सगळ्या ठिकाणी पाणी लागतं ना, कारण की बीएमसी पाणी त्यांना देऊ शकत नाही एवढं। सब जे हे आंदोलन पुकारलं आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे। CGWAची नोटीस आली आहे, आम्हाला तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCच्या नोटिसेस आली आहे। आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे। तर जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार? आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा। हे 80 वर्षाचा ट्रेड आहे। दरम्यान यावरून ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। केंद्र सरकारकडून जे काही एक परिपत्रक आलेलं आहे ते मुंबईला लागू होऊच शकत नाही आणि ते लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते प्रॅक्टिकल नाही आहे। आणि मुळात हे 2022 पासून हा प्रश्न असाच प्रलंबित आहे। मागच्या वर्षी देखील भाजपाने आश्वासन दिलं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आश्वासन दिलं, पण यावर्षी पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे। आणि मुख्य गोष्ट हीच आहे की प्रत्येक वर्षी हे होत असताना कुठेतरी हे जे काही आपण पाहतो हा त्रास जो आहे मुंबईकरांना तो थांबणार आहे की नाही? कारण आपल्याला पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहायला लागतं आणि ते झाल्यानंतर सरकार हस्तक्षेप करून ते पण बंद करतं। मग पाणी नेमकं येणार कुठून?